दापोली शहरातील बुरुंडी नाका येथील हॉटेल आस्थाजवळ असलेल्या एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मरला 10 मेच्या पहाटे साधारणतः 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। सुदैवानं स्थानिक ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवत तातडीनं प्रयत्न केल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलं। अन्यथा परिसरात मोठी जीवित किंवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता होती। मिळालेल्या माहितीनुसार 10 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला। आगीची तीव्रता इतकी होती की जवळच असलेल्या हॉटेल आस्थाचे प्लास्टिकचे बॅनर आणि वरील ताडपत्री काही प्रमाणामध्ये जळून खाक झाली। ग्रामस्थांनी तातडीनं आग विझवण्यासाठी धाव घेताना आग अधिक पसरली नाही। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बोरुंडी नाका येथील ह्या डीपीवर परिसरातील अनेक मोठमोठ्या इमारतींचे विद्युत पुरवठा अवलंबून आहे। डीपीच्या मूळ क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक लोड यावर टाकला गेल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन आग लागल्याचं बोललं जात आहे। ऋषिकेश सुहास हेदुकर। काय झालं होतं? माझं इथे बोरुंडी नाक्यात हॉटेल आहे। हॉटेलच्या गेटच्या समोरच महावितरणाची मोठी डीपी आहे। त्या डीपी वारंवार स्पार्क होते। त्या स्पार्कच्या ह्याच्यातच रविवारी पहाटे 4:45च्या सुमारास एक मोठा स्पार्क झाला। त्याच्या ह्याच्यात माझा बोर्ड थोडा आणि इथे जळापळ थंड्याचे ट्रे हे सगळे पेटले। पण माझा अपघात झाला हा थोडक्यात झाला, वाचला सगळा। पण हा वारंवार होतो। आता सुद्धा 10:15च्या सुमारास सकाळी परत स्पार्क तसाच झाला। त्या स्पार्कच्या ह्याच्यात स्पार्क झाला पण काही झालेलं नाही। पण इथे आपले ते बरोबर गेटच्या समोर, हॉटेलच्या गेटच्या समोर आपल्या ही डीपी आहे। याच्यावर वारंवार स्पार्क होतो। आपल्याकडे येणारे पर्यटक पण खूप आहे। त्या ह्याच्यात हा अपघात काय होऊ नये ह्या ह्याच्याने महावितरणाने काहीतरी ह्याचा बंदोबस्त करावा ही माझी विनंती आहे। या ओव्हरलोडिंगमुळे परिसरात वारंवार फ्यूज उडणं, शॉर्ट सर्किट होणं आणि ठिणग्या पडणं अशा घटना सातत्यानं घडत असतात। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। एमएससीबी विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असून या डीपीवरील भार कमी करून नवीन पर्यायी व्यवस्था न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।